21 डिसेंबर हिवाळी संक्रांती चिन्हांकित करते, जी भारतीय परंपरेत उत्तरायण वर्षातील एक शुभ काळ, विशेषतः आंतरिक चिंतनासाठी आणि ध्यानाची सुरुवात आहे. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तर आज आहे 21 डिसेंबर. तर सगळ्यांना 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. आपल्याला माहितीच आहे. त्यानिमित्ताने सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. भारताचा 193 सदस्य संयुक्त राष्ट्र महासभेत जागतिक ध्यान दिवस नावाचा ठराव एकमताने स्वीकारण्यात आला. सर्वसमावेशक कल्याण आणि आंतरिक परिवर्तनाचा दिवस 21 डिसेंबर जागतिक ध्यान दिन महासभेत घोषित करण्याबाबतचा ठराव सर्व सहमतीने स्वीकारण्याबाबत भारतासह कोर ग्रुपच्या इतर राष्ट्रांनी मार्गदर्शन केले याचा आनंद आहे. भारताचे संपूर्ण मानवी कल्याणाचे नेतृत्व वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण जग एक कुटुंब आहे, या आपल्या सभ्यताविषयक नियमातून आले आहे. श्री हरीश यांनी नमूद केले की 21 डिसेंबर हिवाळी संक्रांती चिन्हांकित करते, जी भारतीय परंपरेत उत्तरायण वर्षातील एक शुभ काळ असतो, विशेषतः आंतरिक चिंतनासाठी आणि ध्यानाची सुरुवात. तर 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजे उन्हाळी संक्रांतीच्या बरोबर 6 महिन्यानंतर येतो. 2014 भारताने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात पुढाकार घेतला होता. याची आठवण म्हणून श्री हरीश म्हणाले की एका दशकात ही एक जागतिक चळवळ बनली आहे, ज्यामुळे जगभरातील सर्वसामान्य लोक योगाचा सराव करत आहेत आणि त्याचा एक भाग बनले आहेत, त्यांचे दैनंदिन जीवन बनले आहे. युएनमधील भारताच्या स्थायी मिशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की जागतिक ध्यान दिवसाच्या दिवशी ठराव मंजूर करण्याच्या भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आमच्या सभ्यताविषयक नियमानुसार या आघाडीवर संपूर्ण मानवी आरोग्य आणि जागतिक नेतृत्वासाठी दृढ वचनबद्धतेची साक्ष आहे. वसुदैव कुटुंबकम जागतिक ध्यान दिनाची घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे तेव्हा जगातील विविध प्रदेश संघर्ष आणि वाढत्या तणावाचे साक्षीदार आहेत, असे मिशनने म्हटले. त्यांनी अधोरेखित केले की ध्यान हे प्राचीन पद्धतीमध्ये रुजलेले आहे आणि आधुनिक काळात आंतरिक परिवर्तन आणि शांतता प्राप्त करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. हे मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक परिणामांसह सर्वसमावेशक मानवी कल्याणासाठी आहे. वाढलेली चिंता आणि तणाव यासारखी आधुनिक काळातील अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी ते मानवाला तयार करते आणि मन आणि शरीर, मानव आणि निसर्ग यांचा संवाद आणते. आधुनिक विज्ञान ध्यानाच्या असंख्य फायद्यांची आणि आपल्या जीवनावर त्याचा खोल परिणाम दर्शवते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की नियमित ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि संज्ञानात्मक आणि शारीरिक कार्य वाढतात. तर लिंकस्टाईनने मांडलेल्या ठरावाला बांगलादेश, बल्गेरिया, बुरुंडी, डोमिनिकन रिपब्लिक, आइसलँड, लक्झेंबर्ग, मॉरिशस, मोनाको, मंगोलिया, मोरोक्को, पोर्तुगल आणि स्लोव्हेनिया यांनी प्रायोजित केले होते. तर ही गोष्ट खूप आनंददायक आहे की 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येणार आहे गाईज. आणि यस, तर आपण आता संकल्प पण येऊया की आपण डेली ध्यान करूया आणि शांतीचा एक स्रोत आपण स्वतःमध्ये क्रिएट करूया आणि आपल्या आजूबाजूला क्रिएट करूया. तर आय होप की तुम्ही करणार डेली. आणि यस, कारण की याचं महत्त्व सगळ्यांना पटलेलं आहे. तर आपण कधी रेडी आहात कमेंटमध्ये आपण डेली मेडिटेशन